नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संपूर्ण राज्य ज्याची वाट पाहत होतं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलंय. नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. नाम निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025. नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025. मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025. मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025. तर नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीला मुहूर्त मिळालाय. महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत त्यातल्या पाहूयात. नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल असेल. 10 नोव्हेंबर पासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 17 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. 246 नगर परिषद 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. 288 नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. दुबार मतदारांची निवडणूक आयोगाने दखल घेतली. यंदाच्या निवडणुकीत दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असणार आहे. त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल. त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबी सुद्धा तपासेल. गर्भवती महिलांसाठी मतदान केंद्रावर विशेष सोय करण्यात येणार आहे. तसंच दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा असणार आहेत. मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून दिव्यांग मतदार, तान्ह्या बाळासह ज्या स्त्रिया आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत यांना प्राधान्याने मतदान करून दिलं जाईल. विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून ॲक्च्युली हे आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी असतील. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं असं ट्विट करत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतली कोणती क्लिप आधी ट्विट केलेली आहे ते आपण बघूयात आणि त्यानंतर राज ठाकरेंनी हा व्हिडिओ ट्विट करत नेमकं काय भाष्य केलंय ते पाहूयात. आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हा झटकली आहे. आता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांचं करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली.
सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ऍक्च्युअली याच्यावर तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो. एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो. त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी. दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो. चुकीच्या प्रभागामध्ये गेलं ती आम्ही बघतो. नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे, ते इन्क्लूड करतो. काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो. ज्या ठिकाणी जागा नाहीये त्या ठिकाणी मतदान झालं का? ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे, त्या ठिकाणी मतदार आहेत. मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना, काहीतरी जबाबदारी असेल साहेब. जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते भारत निवडणूक आयोगाचे. तर निवडणुकीसाठी शिवसेना तयार आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढणार आहोत. सर्व ठिकाणी महायुतीचा भगवा फडकेल. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आज जाहीर झालेल्या आहेत. शिवसेना पक्ष हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला कधीही सामोरं जायला तयार आहे. परंतु या निवडणुकांमध्ये देखील आम्ही महायुतीच करणार आहोत. महायुतीनं आम्ही लढणार आहोत आणि सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकेल याची पूर्ण 100% खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. अद्याप मतदान याद्यांमध्ये त्रुटी आणि घोळ. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं वक्तव्य. इलेक्शन कमिशनचे जे प्रमुख आहेत वाघमारे साहेब, त्यांनी बोलताना एक वाक्य म्हटलं ते अतिशय महत्त्वाचं आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या केल्या. याचा अर्थ काय? जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या आम्ही मतदार याद्या स्वच्छ केल्या. याचा अर्थ अजून सुद्धा मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही संपूर्ण मतदार याद्या स्वच्छ केल्या.